पुण्याच्या विधान भवन परिसरामध्ये मॉक ड्रिल सुरू करण्यात आलं। एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, पोलीस आणि भारतीय सैन्य दलाच्या वतीने हे आता मॉक ड्रिल सुरू करण्यात आलेलं आहे। अधिकारी देखील स्पॉटवर हजर आहेत। मॉक ड्रिलची थेट लाईव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहता। युद्ध सरावाचं हे मॉक ड्रिल आता पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबईत जे मॉक ड्रिल झालं ते देखील तुम्ही पाहिलेलं आहे। त्यानंतर आता पुण्यामध्ये मॉक ड्रिलला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील मॉक ड्रिलची ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। पुण्याच्या विधान भवनाच्या परिसरामध्ये मॉक ड्रिलला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, पोलीस आणि भारतीय सैन्य दलाचे अधिकारी स्पॉटवर हजर आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची खबरदारी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात, कशा प्रकारचे प्राथमिक उपचार करावे या संदर्भातलं हे आता मॉक ड्रिल घेतलं जात आहे। पुण्यातील मॉक ड्रिलची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील विधान भवनाच्या परिसरामध्ये हे मॉक ड्रिल केलं जात आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पुण्यातील मॉक ड्रिलच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत ते पोहोचवतात। चंद्रशेखर, कशा पद्धतीचं मॉक ड्रिल सध्या सुरू आहे? आपण बघू शकतो की या ठिकाणी काही वेळापूर्वी जे आहेत प्रात्यक्षिक या मॉक ड्रिलच्या सुरुवात झालेली आहे। रुग्णवाहिका आणि काही नागरिक वर अडकलेले आहेत आणि त्याचं हे सगळं मॉक ड्रिल सध्या आपण पुण्याच्या विधान भवन या ठिकाणी बघतोय। आणि या ठिकाणी अग्निशमक दल जे आहेत आता दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी जे आहेत आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णपणे या ठिकाणी काम करत होती आणि आपण पाहिलं की अगोदर जे आहेत 2 बॉम्ब जे आहेत प्रतिकात्मक या ठिकाणी फोडण्यात आलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की एका जो प्रतिकात्मक दहशतवादी आहे त्याला पकडल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी एनडीआरएफचे जवान, त्याचबरोबर पोलीस दलाचे कमांडो, त्याचबरोबर अग्निशमक दल आणि इतर सर्व शासकीय यंत्रणा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि खबरदारी ज्या पद्धतीनं भारत पाकचं जे सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना कशी खबरदारी घ्यावी या सगळ्या माहिती देण्यासाठी हे सगळं मॉक ड्रिल सध्या पुण्यातील विधान भवन या ठिकाणी सुरू आहे। आणि आपण त्या ठिकाणी बघतो की आग जी आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी अग्निशमक दल आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी या पद्धतीने आग जी आहे ते विझवण्याचं या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहेत। वरच्या मजल्यावरती जी आहे ती या ठिकाणी जे आहे पाणी फवारणी करून आग विझवण्याचं काम या ठिकाणी अग्निशमक दलाचे अनेक जवान जे आहेत ते करत आहेत। या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, त्याचबरोबर नागरिक कशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं यासाठी हे मॉक ड्रिल पुण्यातील प्रात्यक्षिक आपल्याला दिसत आहेत। पुण्यातील विधान भवन मध्ये सध्या हे सगळं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे। अग्निशमक दल, एनडीआरएफचे जवान, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर आरोग्य विभाग सुद्धा या ठिकाणी काम करताना दिसत आहे। आपण बघू शकतो की बरोबर 4 वाजता जे आहेत ते विधान भवनावरून सायरन जे आहेत ते या ठिकाणी सायरन वाजलं आणि त्यानंतर सगळी शासकीय यंत्रणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि मॉक ड्रिलच्या माध्यमातून प्रत्येक विभागाचे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत आपलं काम कशा पद्धतीने करताना या ठिकाणी दिसत आहेत। पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सगळ्या या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं जावं यासाठी प्रयत्न करत आहेत। एनडीआरएफचे 2 तुकड्या एनडीआरएफच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी सर्वप्रथम जे आहेत एनडीआरएफचे जवान जे आहेत ते आता मदतीसाठी वरच्या विधान भवनचा जे वरचा मजला आहे त्या वरच्या मजल्यावरती सध्या जाताना आपल्याला दिसत आहेत। एनडीआरएफचे जवान जे आतमध्ये प्रतिकात्मकरित्या अडकलेले नागरिक आहेत इमारतीमध्ये, त्या इमारतीमधील नागरिकांना कशा पद्धतीने मदत करता येईल त्यासाठी सगळे एनडीआरएफचे जवान आतमध्ये गेलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं की एनडीआरएफचे जवान अनेक ठिकाणी अडकलेले जे एखादा व्यक्ती असेल तर त्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची सुटका करण्यात येईल यासाठी जे सगळे एनडीआरएफचे जवान आता विधान भवनाच्या या इमारतीमध्ये गेलेले आहेत। आणि आपण पाहिलं की या ठिकाणी काही वेळापूर्वी हे जे सायरन झालं त्यानंतर ही सगळी तर पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये सध्या मॉक ड्रिलला सुरुवात झालेली आहे। फायर ब्रिगेड यासोबतच एनडीआरएफ, पोलीस आणि भारतीय सैन्य दलाचे अधिकारी स्पॉटवरती हजर आहेत। यासोबतच एनसीसी आणि स्काउट गाईडचे विद्यार्थी देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात।
विद्यार्थ्यांचा देखील सहभाग या मॉकड्रिलमध्ये महत्त्वाचा आहे। तर युद्धजन्य परिस्थिती जर उद्भवली तर कशा पद्धतीने उपाययोजना कराव्यात, कोणती खबरदारी घ्यावी, प्रथमतः नेमकं काय करावं, उपचार कशा पद्धतीने करावे, सोबतच्या नागरिकांचे प्राण कसे वाचवावे, या संदर्भातले हे मॉकड्रिल केलं जात आहे। केंद्र सरकारच्या वतीनं ज्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या सूचनांचं पालन करत 4 वाजता सायरन वाजवण्यात आलं आणि त्यानंतर आता अनेक ठिकाणी मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे। तर ही 2 ठिकाणची प्रामुख्याने आपण दृश्य पाहतोय। मुंबईत देखील आता मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे, तर पुण्यात देखील मॉकड्रिल सुरू झालंय। 4 वाजता सायरन वाजवल्यानंतर लगेचच या मॉकड्रिलला सुरुवात झाली। आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी मॉकड्रिलमध्ये सहभागी आहेत, तर फायर ब्रिगेड यासोबतच पोलीस दलाचे कर्मचारी, भारतीय सैन्य दलाचे अधिकारी देखील आता या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेले आहेत। सोबतच एनसीसी अर्थातच भारतीय छात्र सेनेचे विद्यार्थी देखील आणि स्काउट गाईडचे विद्यार्थी देखील या मॉकड्रिलमध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात, कशा पद्धतीची काळजी घ्यावी, या संदर्भातलं मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक या मॉकड्रिलच्या माध्यमातून केलं जातं। ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। संपूर्ण देशामध्ये आज हे मॉकड्रिल केलं जातंय। ऑपरेशन सिंदूर नंतर आता भारत अधिकच अलर्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं प्रत्युत्तर दिलं आणि ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर मात्र हे मॉकड्रिल देशातल्या अनेक ठिकाणी आज घेतलं जातं। या मॉकड्रिलची ही दृश्य देखील आपण पाहतोय। 4 वाजता सायरन वाजवण्यात आलं आणि त्यानंतर लगेचच मॉकड्रिलला सुरुवात झाली। एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, पोलीस आणि भारतीय सैन्य दलाचे अधिकारी या मॉकड्रिलमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर युद्धजन्य परिस्थिती जर उद्भवली तर नेमकं काय करायचं, प्राथमिक उपचार कशा पद्धतीने करायचे, या संदर्भातले देखील प्रात्यक्षिक करून दाखवले जात आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आता मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे। थेट जातोय छत्रपती संभाजीनगर मध्ये। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले जातात। सचिन, कशा पद्धतीचं मॉकड्रिल संभाजीनगर मध्ये पार पडतंय? संभाजीनगरमध्ये मॉकड्रिल पार पडते, कारण युद्धजन्य परिस्थितीचा विचार केला गेला तर नागरिकांनी कसा बचाव करावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये याचा सराव केला जातोय। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की कसा बचाव करायला हवा, जखमींना कशी मदत द्यायला हवी, याचं प्रात्यक्षिक जे आहे ते प्रत्यक्षात या ठिकाणी केलं जाते आणि नागरिकांचं बचाव कार्य कसं केलं जाईल यासाठी जी विशेष ट्रेनिंग आहे या ठिकाणी दिली जाते। आपण जर पाहिलं तर रुग्णवाहिका सज्ज केलेल्या आहेत आणि त्यासोबतच इतर जे नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून जखमींना किंवा जर वेळ परिस्थिती जर जखमी नागरिक असतील तर त्यांना कशी मदत करायची याची ही मॉकड्रिल जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि या ठिकाणी जी महत्वाची मदत असते वेळ प्रसंगी काही रुग्णांना किंवा काही जखमींना ती मिळायला हवी असते आणि जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये वेळेत उपचार मिळाल्याच्या नंतर त्यांची जीव वाचवू शकतो। ही परिस्थिती महत्वाची असताना त्यामुळे कशा प्रकारे सर्व मेहनत घ्यायला हवी, कशी नागरिकांची जीव वाचवायला हवेत, त्यासाठी या मॉकड्रिलच्या माध्यमातून ही तयारी जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि छत्रपती संभाजीनगरातील या प्रमुख ठिकाणी जे आहे हे मॉकड्रिल जी आहे ती केली जाते। आणि महत्वाचं म्हणजे मॉकड्रिल ही भविष्यामध्ये काही संकट निर्माण होतात, काही अडचणी निर्माण होतात, तर त्यावेळेस एक मोठी लाभदायक आणि जीव वाचवणारी एक ड्रिल म्हटली जाते। आणि हे आपण या ठिकाणी पाहिलं तर आता या स्थानकावर ही मॉकड्रिल केलेली आहे। त्यासोबतच या ठिकाणी एनडीआरएफ असेल, रेल्वे पोलीस असतील, यांनी मदत केलेली आहे। यांनी संपूर्ण गाईडलाईन्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्याची मदत कशी केली जावी, तर नागरिकांचे कसे प्राण वाचवावे ही गाईडलाईन्स जी आहे या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही आपत्ती असेल, काही संकट असेल तर या संकटाशी कसे 2 हात करायचे याची ही ट्रेनिंग जी आहे ती दिली जाते। छत्रपती संभाजीनगरातील जे काही महत्वाच्या सेवा आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। रुग्णवाहिका असेल, पोलीस दल असेल, अग्निशमन दल असेल, सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे प्रात्यक्षिक दाखवत आहेत, कारण ही ड्रिल जी आहे ही ड्रिल फक्त ड्रिल नाहीये, तर हे बऱ्याच जणांचे प्राण वाचवणारी एक महत्वाची ड्रिल असणार आहे। आणि ड्रिलच्या तर ही युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा नागरिकांना समजत नाही की कशी कोणाचे प्राण वाचवायचे, मात्र ही जर ट्रेनिंग असेल तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे ही परिस्थिती जी आहे किंवा ही ट्रेनिंग जी आहे ती आता या ठिकाणी दिली जाते। आपण पाहिलं तर मोठी संख्या जी आहे या ड्रिलला पाहण्यासाठी उपस्थित झालेली आहे, कारण हेच भविष्यामध्ये नागरिकांना तेवढीच उपयुक्त ठरणार आहे। आणि काही ठिकाणी आपण पाहताय दहशतवादी कृत्य असतील किंवा काही हल्ले होतात, तर त्यावेळेला ही भूमिका जी आहे किंवा ही महत्वाची जी बाजू असते ती पाहायला मिळते।
मग अशा वेळेला जीव वाचवणं हीच मुख्य प्रायोरिटी समजली जाते। अशा वेळेला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ही ड्रिल केली जाते। या ठिकाणी नागरिकांना सुद्धा आता हे समजतंय की कशा प्रकारे प्राण वाचवायला हवेत, कशा प्रकारे मेहनत करायला हवी। आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरात आपण जर पाहिलं तर काका ऐकलं पहा, आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे मॉक ड्रिल मध्ये हे कलर लावलेला आहे, म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्षात एक कृती केली गेलेली आहे ते नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे असणार आहे। आणि मॉक ड्रिलच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती म्हणता येईल किंवा एक मोठा प्राण वाचवण्यासाठीचा जो काही क्षण म्हटला जातो म्हणजे तोच मॉक ड्रिल या ठिकाणी केली जाते। त्यामुळे परिस्थिती आता कुठेतरी आपण पाहतो, परिस्थिती जी आहे कुठेतरी प्राण वाचवण्यासाठी का होईना ही महत्वाची असणार आहे, सराव महत्वाचा आहे। आणि जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळेला प्राण वाचवण्यासाठी ही ड्रिल जी आहे, हा मॉक जो आहे तो महत्वाचा असणार आहे। तर सचिन, फायर ब्रिगेड यासोबतच आपत्ती व्यवस्थापनाचे काही कर्मचारी जवान देखील यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। कशा पद्धतीने सध्या ही मॉकड्रिलचा पुढचा टप्पा सुरू आहे, कारण रुग्णवाहिकेमध्ये कशा पद्धतीने जर काही अचानक जखमी झाले तर आपले सहकारी त्यांना कशा पद्धतीने उपचार करावेत, प्राथमिक उपचार नेमके कसे असावेत या संदर्भातलं मार्गदर्शन देखील केलं जातं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी सचिन यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये। पुन्हा एकदा आपण संपर्क करूया, मात्र तुम्हाला प्रामुख्याने जी महत्त्वाची दृश्य आहेत ती टीव्ही स्क्रीनवरती दिसत आहेत। मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे। मॉकड्रिल आपण पाहतोय मुंबईमध्ये पोलिसांच्या वतीनं, रेल्वे पोलिसांच्या वतीनं, एनडीआरएफ असेल, अग्निशमन दल असेल, त्यांच्या वतीने हे मॉकड्रिल केलं जात आहे। सोबतच पुण्यामध्ये देखील आता विधान भवनाच्या परिसरातील मॉकड्रिल आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं, पोलिसांच्या वतीनं, अग्निशमन दलाच्या वतीने हे मॉकड्रिल केलं जात आहे। तर 4 वाजता सायरन वाजल्यानंतर सगळ्या ठिकाणी मॉकड्रिलला आता सुरुवात झालेली आहे। तर भारत पाकिस्तान यांच्यामधला तणाव सध्या वाढलेला आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय करायचं, कारण युद्धजन्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी कशा पद्धतीची खबरदारी घ्यावी, कोणत्या सूचनांचं कशा पद्धतीनं पालन करावं, अचानक आग लागली तर नेमकं काय करावं, अचानक लाईट गेली तर नेमकं काय करावं, हल्ला झाला, कोणी जखमी झालं तर आपल्या जखमींना रुग्णालयामध्ये कसं दाखल करावं, तत्पूर्वी त्यांच्यावर प्राथमिक उपचार नेमके कसे करावे, या सगळ्याच्या संदर्भातलं हे प्रात्यक्षिक आता केलं जात आहे। देशाच्या गृह मंत्रालयाने या संदर्भातले जे आदेश दिलेले होते त्या आदेशांचं पालन करत आता स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हे आता मॉकड्रिल केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी सचिन यांच्याशी संपर्क आपला पुन्हा एकदा झालेला आहे। सचिन, कशा पद्धतीचा आता मॉकड्रिल सुरू आहे? मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना प्राण वाचवण्यासाठी एक सूचिता आणि समक सूचिता म्हटलं जातं। आणि या ठिकाणी प्रशासन आहे, त्यासोबतच बचाव कार्यासाठी जी काही आपत्कालीन सेवा देणारे पथकं आहेत ती सुद्धा दाखल झालेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आधी दाखवलं आपल्याला की जर काही दहशतवादी कृत्य होत असतील तर कशा प्रकारे प्राण वाचवायचे। आता या ठिकाणी पाहिलं तर अग्निशमन दल जे आहे ते सुद्धा दाखल झालेलं आहे, कारण या ठिकाणी जर आग लागलेली असेल तर ही आग कशी आटोक्यात आणायची, आग कशी विझवायची, तर यासाठी याचं प्रात्यक्षिक जे आहे ते स्वतः या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी दाखल झालेली आहे। त्यांनी या ठिकाणी हे प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि त्यासोबतच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आग लागल्याच्या नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा अग्निशमन दल जे असतं ते कार्य करतं, महत्वाची त्यांची भूमिका असते। आणि ते या ठिकाणी सराव जे आहे तो मॉकड्रिल जी आहे ती केली जाते, म्हणजे हे प्राण वाचवण्यासाठी एक महत्वाचे असणार आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर हे जे कर्मचारी आहेत आणि यासोबतच प्रत्येक छोटी मोठी गोष्ट असेल किंवा छोटी मोठी बचाव कार्य जे आहे ती या ठिकाणी नागरिकांना समजावून सांगितली जाते। त्या ठिकाणी वर्दळ आहे, त्या वर्दळीच्या ठिकाणी ते नागरिक आहेत आणि हे नागरिकच या ठिकाणी महत्वाची अपडेट या मॉकड्रिलच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तर मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉकड्रिल सुरू आहे आणि या मॉकड्रिलची थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।